नमस्कार, मी निखिला। महाराष्ट्रामधील विधान परिषद निवडणुकीला बंडखोरीचं ग्रहण लागलं। महायुतीमध्ये 7 जागांवर बंडखोरी झाली। पुणे, रायगड, संभाजीनगर, नाशिक, यवतमाळ आणि अमरावतीमध्ये बंडखोरी झाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली। महायुतीमध्ये जागा भाजपला सुटली असताना अब्दुल सत्तारांच्या मुलाने अर्ज भरला आणि सत्तारांनी थेट भाजपवर शिवसेनेला संपवायला निघालेत असा आरोपही केला। या सगळ्या आरोपांनी खळबळ उडवली आणि या सगळ्यामध्ये खरं तर सगळ्यात मोठा ड्रामा रंगला तो पुण्यामध्ये राष्ट्रवादीत विधान परिषद उमेदवारीवरून अगदी हाय व्होल्टेज ड्रामा झाला। जवळपास 2 तास हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता। पुण्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत असलेलं नाव म्हणजे संजय काकडे। भाजपमध्ये माजी खासदार संजय काकडे गेल्या काही दिवसांमध्ये तसं पाहिलं तर राजकारणापासून दूर होते। विधान परिषदेच्या निमित्तानं मुलाला सक्रिय राजकारणामध्ये उतरवताना काकडेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून सगळ्यांना धक्का दिलाच। कारण सकाळी पक्षप्रवेश आणि त्यानंतर लगेचच काकडेंच्या मुलाच्या उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादीमध्ये केली आणि त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांना एक मोठा धक्का बसला। मात्र उमेदवारी अर्ज कोण भरणार यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अगदी शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवला। विक्रम काकडे यांचं नाव सकाळी जाहीर झालं होतं, तर इतका सस्पेन्स का वाढवण्यात आला? तर याचं कारण आहे सुनील टिंगरे आणि त्यांनी केलेली बंडखोरी। हो, सुनील टिंगरे हे दादांच्या अगदी जवळचे मानले जातात। टिंगरेंचा पुण्याच्या राजकारणामध्ये तसं पाहिलं तर प्रभाव देखील आहे। खरं तर दादा गेल्यानंतरची राष्ट्रवादीमधली ही पहिलीच बंडखोरी आहे असं आपण म्हणूया। विक्रम काकडे हे यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज त्यांनी भरला, तर सुनील टिंगरेंकडनं डमी अर्ज दाखल करण्यात आला। सुनील टिंगरे हे स्वतःच अगदी प्रबळ दावेदार होते, मात्र मग टिंगरे यांना का डावलण्यात आलं त्याचं उत्तर आपण पुढे पाहूया। तर संजय काकडे यांचा राजकारणामधला एक मोठा प्रभाव आहे। नवी समीकरणं आहेत, पण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्थ पवार यांचं राष्ट्रवादीचं हेच पॉवर सेंटर आहेत आता राष्ट्रवादीमध्ये, हे स्पष्ट झालेलं आहे। विक्रम काकडे यांना उमेदवारी हा निर्णय पूर्णतः पार्थ पवारांचा आहे। विक्रम काकडे हे पार्थ पवारांच्या अगदी जवळचे मानले जातात। राष्ट्रवादीमधले सर्व निर्णय आता पार्थ पवार घेतात, ही राष्ट्रवादीमधली कुजबूज आता उघडपणे होऊ लागली आहे। याआधी सुद्धा तटकरे पटेलांनी शरद पवारांची भेट घेऊन पार्थ पवारांची तक्रार केल्याचं चर्चेत होतं। आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये तटकरे पटेलांच्या पदाचा उल्लेख हा तांत्रिक चुकीनं राहून जाणं आणि पटेल तटकरेंची नाराजी, निर्णय प्रक्रियेमध्ये पार्थ जय पवारांचा वाढता प्रभाव, हस्तक्षेप राष्ट्रवादीमधल्या प्रस्थापितांना अस्वस्थ करतोच। मात्र त्यातच आजच्या काकडेंचा प्रवेश आणि उमेदवारी, त्यामुळे आमदार पदाधिकारी यांच्यामधली अस्वस्थता खरं तर आणखी वाढली। ही पार्थ पवार यांची एकाधिकारशाही आहे की मग नवं नेतृत्व, तरुण नेतृत्व आणि जुन्यांना शह देण्याची एक नवी रणनीती? पाहणार आहोत।